प्रीती खंडागळे, आपण पाहता आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूयाच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी दिल्लीतील आंदोलनावर भाष्य करत लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे, मात्र हिंसा आणि बेकायदेशीर प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं। फेसलेस आंदोलनांमध्ये काही प्रवृत्ती स्वतःचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करतायत असा दावा करत शांततापूर्ण आंदोलनाला संरक्षण दिलं जाईल, तर हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे। बघा, असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे। केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल, तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे। जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता बिना परवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही। त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल। बघा, एक गोष्ट तर निश्चित आहे की कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलीही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात। आता दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत। अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत। ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली। पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या। तर एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं हे कधीच आवडत नाही। पण काल आपण बघितलं असेल ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या। पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या आंदोलनस्थळी भेट देणार आहेत। विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध करत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यास त्यांना शिवसेनेकडून कायदेशीर मदत दिली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशीलपणे निर्णय घ्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। आज आम्ही जाहीर करत आहे की जिथे जिथेही महाराष्ट्रात आंदोलनं ह्या विषयासाठी होत आहेत, मग नीटच्या विद्यार्थ्यांसाठी होत आहेत, तरुणांसाठी होत आहेत, सोनम वांगचुक यांच्यासाठी होत आहेत, अभिजित दिपकेसाठी होत आहेत, आम्ही एक ईमेल ID निर्माण केलेला आहे, शिवसेना ubtlegal@gmail.com, शिवसेना ubtlegal@gmail.com। आपण सर्वांनी ज्या कोणी ह्या विषयापुरतं, मग त्याच्यात सोनम वांगचुकचं उपोषण असेल, अभिजित दिपकेचं उपोषण असेल, दिल्लीत जे काल प्रकार घडलेला आहे ते असेल, ह्याच्या विरोधात जे कोणी आंदोलन करते, शांततापूर्व आंदोलन करते, तुम्हाला जर नोटीस आली, तुम्हाला जर FIR टाकली गेली तर ह्या ईमेल ID वर संपर्क करा। आम्ही तुमच्या सोबत आणि तुमच्यासाठी उभे राहू। दिल्लीतील नीट पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन केलं। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी 3 तासांहून अधिक काळ आंदोलन करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली।
त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर आंदोलनकर्त्या खासदारांना ताब्यात घेतलं. नीट प्रकरणी संसदेत चर्चा करण्याची तयारी केंद्राने दर्शवली असली तरी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काँग्रेस ठाम असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी अभिजित दिपके आणि त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला. नेत्यांच्या भेटीनंतर आंदोलनकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळालं. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. तसेच सुप्रिया सुळे यांनी देखील भेट दिली. यावेळी शरद पवारांनी या आंदोलनाचे प्रमुख अभिजित दिपके यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली. अभिजित दिपके यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांची माहिती शरद पवार यांना दिली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारवर टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या कारवाईचा निषेध करत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली कारवाई अमानुष असल्याचं म्हटलंय. जालियनवाला बाग हत्याकांडाचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले असून अन्यायाविरोधात आज आवाज उठवला नाही तर भविष्यातील पिढ्या आपल्याला माफ करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. मला असं वाटतं जालियनवाला बागमध्ये ब्रिटिश जनरल डायर होता. त्यांनी ज्या प्रकारे तिथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला त्याच पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते. तो एक जनरल डायर होता आणि काल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्जचा आदेश देणारे कायर होते. मला असं वाटतं की हे जे सरकार आहे आणि हे जे विद्यार्थी आहे, हे विद्यार्थी काही चायनामधनं आलेले नाहीत, पाकिस्तानमधनं आलेले नाहीत, हे आपलेच विद्यार्थी आहेत ना. मग आपल्याच विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद साधू शकत नाही? निदान ब्रिटिश लोक गांधीजी उपोषणाला बसले तर त्यांना भेटायला तरी यायचे, त्यांच्याशी बोलायला तरी यायचे. हे सरकार तर ब्रिटिशांपेक्षा गायबुजरं झालंय की हे त्यांच्याशी बोलायला पण तयार होत नाही. मला असं वाटतं हा जो सत्तेचा माज आलेला आहे त्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय त्या विद्यार्थ्यांना खरोखर आम्ही सलाम करतो. ज्या हुकुमशाहीच्या विरोधात त्यांनी आंदोलन उभारलंय हे निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करणारं आहे आणि त्यांच्या पाठी सर्व जनता सक्षमपणे उभी आहे हे त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. नीट परीक्षा वादावरून काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी सरकारने पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रियंका गांधी यांनी सवाल उपस्थित केला की सरकारकडून पंतप्रधान स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवत असल्याचं सांगण्यात आलं होतं, तर मग वारंवार पेपर लीक आणि परीक्षेतील गैरप्रकार कसे घडतायत?
देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या गंभीर विषयावर संसदेत सविस्तर चर्चा करण्यात यावी आणि पंतप्रधानांनी स्वतः सभागृहात येऊन तरुणांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे. It's ridiculous. हमारे ही बच्चे हैं, देश का भविष्य है, ये संसद उन्हीं का है, किसी की जागीर नहीं है. अरे यार कुछ मतलब जेन्युइन समस्या है. हम सब, राहुल जी कितने समय से इस समस्या को रेज कर रहे हैं, इसके बारे में बात कर रहे हैं. हम सब कह रहे हैं डिस्कस करो, एजुकेशन प्रॉब्लम्स हैं, बड़े बड़े इश्यूज हैं. आप डिस्कस करने के लिए राजी नहीं है और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो. किस लिए? बच्चे हैं हमारे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांच्या प्रश्नांवर आता दिल्लीमध्ये आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे. 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीच्या बैठक पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात पार पडली. या बैठकीत गावकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर समितीचे सुमित वजे यांनी माध्यमांशी संवाद साधत पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. सांगू इच्छितो का 27 गाव संघर्ष समिती हे फक्त नाम जरी असलं तरी पण हे आंदोलन आहे हे भूमिपुत्रांचं आहे. आणि इथे प्रत्येक भूमिपुत्र, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक आगरी, कोळी, कराडी, भंडारी, जो काही इथला सागरी जिल्ह्यातली समाज आहे, जो काही एक सामान्य शेतकरी आहे, जो कोणी इथला रहिवासी, मूळ रहिवासी, हा त्याच्या कष्टाच्या पैशातून हा आंदोलन उभा करणार आहे. आणि सर्व भूमिपुत्र संघटना 5ही जिल्ह्यातनं यासाठी सहकारीच आहेत. आणि याकरिता आम्ही ही दिबांचं नाव या विमानतळाला लागावं यासाठी केंद्र सरकारला एक साखळं घालण्यासाठी आणि आमचा न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी आम्ही हा सर्वांना आवाज दिलेला आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.